नमस्कार मैत्रिणींनो, ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। श्रावण पौर्णिमा रक्षाबंधनचा सण मोठ्या उत्सवात आनंदात साजरा करण्यात आला। यानंतर आता सर्वांना वेध लागले ते श्रीकृष्ण जन्माष्टमीचे, गोकुळाष्टमीचे। महाराष्ट्रात दहीहंडी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे महत्त्व आणि महत्त्व अनन्यसाधारण आहे। गोकुळाष्टमीच्या व्रताबाबत आपण आता जाणून घेऊयात। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अच्युतं तदधर्मराजं परित्राणाय साधूनि विनाशाय दुष्कृतं धर्मस्थापनाय समभूव युगे युगे। श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला। श्रीकृष्ण हा श्री विष्णूचा 8वा अवतार मानला जातो। बाललीला, नीती, मुत्सद्देगिरी, राजकारण, भगवद्गीता, मित्रत्व, प्रेम, त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णाचे नेहमी स्मरण केले जाते। देशभरामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे विविध रंग आपल्याला पाहायला मिळतात। श्रीकृष्णाचा जन्माष्टमी उत्सव भारतभर साजरा केला जातो। श्रीकृष्ण जयंती, जन्माष्टमी, गोकुळाष्टमी आदी विविध नावांनी देशाच्या विविध भागात साजरी केली जाते। गोकुळा, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते। आणि ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा साजरी केली जाते। गुजरातमध्ये सातम म्हणून सप्तमीच्या दिवशी विविध पद्धतीचे खेळ खेळले जातात। आणि उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमात महिलांनी असलेले पंचांग वापरत असल्याने या दिवशी तेथे भाद्रपद कृष्ण अष्टमी येते। या दिवशी अनेकाच्या घरी गोकुळ वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा केला जातो। खास करून महाराष्ट्रातील मुंबई येथे दहीहंडीचा कार्यक्रम हा खूपच मोठ्या उत्सवामध्ये साजरा केला जातो। श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे ते पाहूयात व श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मुहूर्त कधी आहे, टाईम, वेळ आपण सर्व पाहूयात। श्रावण वद्य अष्टमीला प्रारंभ रविवार 25 ऑगस्ट 2024 रोजी उत्तररात्री 3:39 श्रावण वद्य अष्टमी सांगता सोमवार 26 ऑगस्ट 2024 रोजी मध्यरात्री 2:19 श्रीकृष्ण जन्मोत्सव सोमवार 26 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 12 वाजता जयंती योग। श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत कसे करावे? जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून करावे। मध्यरात्री शुभचित होऊन सकल करावा। यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी व त्या प्रतिमेचे पूजन करावे। श्रीकृष्णाची पूजा करावी। पूजा झाल्यानंतर धूप दीप नैवेद्य दाखवावा व श्रीकृष्णाची आरती करावी व मनोभावे श्रीकृष्णाची पूजा करावी। श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताची सांगता करावी। जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी। या दिवशी उतरत पूजा करावी। बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा। याच दिवशी काला करावा। पोहे, ज्वारीच्या लाह्या, धन्याच्या लाह्या, लिंबू, आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजवलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक पदार्थ म्हणजे काला। श्रीकृष्णाला हा काला खूपच आवडतो। सर्व सवंगडी मिळून हा काला एकमेकांना वाटून खातात। श्रीकृष्ण यमुनेच्या तीरावर हा काला तयार करतो व आपल्या सवंगड्यासोबत वाटून खातो। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आपल्या पद्धतीनुसार व्रत आचरण करावे असे सांगितले जाते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।